नमस्कार विद्यार्थी मित्रो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती पेपर पाहणार आहोत. यामध्ये जी के व मराठी व्याकरणचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, फट्टे बापूराव नारायण केशव बेहरे हे चुकीची जोडी आहे. पुढील प्रश्न, कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिले नाही? उत्तर ऑप्शन बी, ठेवून हे बरोबर लिहिले नाही. पुढील प्रश्न, ज्याला कोणती उपमा देता येत नाही या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. उत्तर आहे ऑप्शन बी, अनुपम. पुढील प्रश्न, अलम दुनियेत फिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? उत्तर आहे ऑप्शन ए, सारे जग फिरणे. पुढील प्रश्न, चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर बागुबाई. ऑप्शन सी. पुढील प्रश्न, स्वयंभू या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्तर ऑप्शन डी, प्रतिष्ठापित. पुढील प्रश्न, वानगीचे समानार्थी. उत्तर आहे ऑप्शन ए, उदाहरण. पुढील प्रश्न, एखाद्या शब्दासाठी आलेल्या पर्यायी दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास म्हणतात. उत्तर आहे ऑप्शन डी, विकल्प चिन्ह. पुढील प्रश्न, पेशवा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये प्रचलित झालेला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, फारसी भाषेतून प्रचलित झालेला आहे. पुढील प्रश्न, घटोत्कच हा अलंकारिक शब्दाचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे ऑप्शन सी, कपटी मनुष्य. पुढील प्रश्न, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए, यमक अलंकार. पुढील प्रश्न, वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे या वाक्यात नकारार्थी पर्याय निवडा. उत्तर आहे ऑप्शन सी, वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. पुढील प्रश्न, शर्कशीत काम करणाऱ्या प्राण्याचे हाल मला बघवत नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए, केवल वाक्य. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे ऑप्शन सी, भावी प्रयोग. पुढील प्रश्न, सूर्य मावळत आहे, पूर्ण भविष्यकाळ करा. उत्तर आहे ऑप्शन सी, सूर्य मावळलेला असेल. पुढील प्रश्न, खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते? उत्तर आहे ऑप्शन डी, धरून हे पररूप संधीचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न, पंचक्रोशी या शब्दाचा विग्रह पुढीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, 5 कोशांचा समूह. पुढील प्रश्न, आणि या शब्दाची जात ओळखा. उत्तर आहे ऑप्शन सी, उभयनवी अव्यय. पुढील प्रश्न, शरदजवळ माझी पुस्तके आहेत या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? उत्तर आहे ऑप्शन बी, जवळ हे शब्दयोगी अव्यय आहे. पुढील प्रश्न, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी, 34 व्यंजने आहेत. पुढील प्रश्न, भाववाचक नाम ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए, उंची हे भाववाचक नाम आहे. पुढील प्रश्न, काठी या शब्दाचे लिंग कोणते? उत्तर आहे ऑप्शन ए, पुल्लिंग. पुढील प्रश्न, खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? उत्तर आहे ऑप्शन सी, वेली. पुढील प्रश्न, महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए, षष्ठी विभक्ती. पुढील प्रश्न, खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन ए, ती जात आहे. हे संयुक्त क्रियापद असणारे वाक्य आहे. जीकेचे प्रश्न पाहू. प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी, 21 जून. पुढील प्रश्न, 2025च्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला? उत्तर आहे ऑप्शन बी, पृथ्वीराज मावळ. पुढील प्रश्न, नवीन फौजदारी कायदे संपूर्ण भारतात केव्हापासून लागू झाले? उत्तर आहे ऑप्शन ए, 1 जुलै 2024 पासून लागू झाले.
पुढील प्रश्न, पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, सेवा तीर्थ ठेवण्यात आले आहे. पुढील प्रश्न, नव्याने घोषित झालेले सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, ओडिशा राज्यात आहे. पुढील प्रश्न, सध्या म्हणजेच मार्च 2026 RBIचे गव्हर्नर कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी, संजय मल्होत्रा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक मिळवले? उत्तर आहे ऑप्शन बी, स्वप्नील कुसळे यांनी 50 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक मिळवले. पुढील प्रश्न, कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेव सुरू केले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेव सुरू केले. पुढील प्रश्न, कोणत्या जयंती दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन सी, स्वामी विवेकानंद जयंती दिवशी राष्ट्रीय युवक दिन हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न, 2022 साली भारतामध्ये प्रथम कोणत्या देशातून चिते आणले गेले? उत्तर आहे ऑप्शन बी, नामिबिया या देशातून आणले गेले. पुढील प्रश्न, भारतात साधारणतः किती वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते? उत्तर आहे ऑप्शन बी, 10 वर्षांनी. पुढील प्रश्न, कोणता मासा महाराष्ट्र राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, सिल्वर पापलेट मासा हा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, भारतीय दंड संहिता 1860 ऐवजी आता कोणता नवीन कायदा आला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, भारतीय न्याय संहिता हा नवीन कायदा आला आहे. पुढील प्रश्न, 21वे जागतिक मराठी संमेलन म्हणजेच शोध मराठी मानाचा कोठे पार पडले? उत्तर आहे ऑप्शन बी, पणजी या ठिकाणी पार पडले. पुढील प्रश्न, वंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबर 2025 रोजी किती वर्षे पूर्ण झाली? उत्तर आहे ऑप्शन सी, 150 वर्षे पूर्ण झाली. पुढील प्रश्न, ATSचे विस्तारित रूप काय आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, अँटी टेररिझम स्क्वॉड. पुढील प्रश्न, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणत्या पोलीस घटक नाही? उत्तर आहे ऑप्शन सी, सोलापूर शहर हा पोलीस घटक नाही. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम डॅश डॅशनुसार चालते? उत्तर आहे ऑप्शन सी, 1951 नुसार चालते. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन डी, सदानंद दाते हे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत. पुढील प्रश्न, पोलीस दलातील या पदाच्या अधिकार स्थानानुसार उतरता क्रम लावा. उत्तर आहे ऑप्शन बी, म्हणजेच प्रथम पोलीस महासंचालक, द्वितीय अप्पर पोलीस महासंचालक, तिसऱ्या स्थानावर विशेष पोलीस महानिरीक्षक आणि चौथ्या स्थानावर पोलीस उपमहानिरीक्षक अशा स्वरूपाने मोठ्या पदाकडून छोट्या पदाकडे आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, नाशिक या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहू मिल कधी स्थापन केली? उत्तर आहे ऑप्शन सी, 1906 साली स्थापन केली. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे डॅश डॅश हे काम होते? उत्तर आहे परराज्याशी संबंध ठेवणे हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम होते. पुढील प्रश्न, चंद्राच्या अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या 15 वाड्यास काय म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन बी, शुक्ल पक्ष असे म्हणतात. पुढील प्रश्न, भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, उत्तर पूर्व गोलार्धात आहे. तर हे होते कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई पदाचे प्रश्न.